नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पुण्यातील नवीन मार्केट तिथं शॉपिंग करायला जाणार आहोत। भाव घेऊन चाललेला आहे, तर चला तुम्ही पण आमच्यासोबत शॉपिंग करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण बिब्बेवाडीपासून काढलेली आहे तिकीट। तर आपल्याला जायचं ABC चौक, म्हणजेच अप्पा बळवंत चौक। ओके, प्रत्येकी 15 रुपये तिकीट आहे बिब्बेवाडीपासून आपल्याला ABC चौकमध्ये जायला। ठीक आहे, तर चला प्रवास सोबत करूया आपण। तर आपण पोहोचला स्वारगेट मेट्रो स्टेशन, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। ओके, तर त्याच आपण स्टेशनवर जसे पोहोचलेलो आहोत। तर आपल्याला स्वारगेटला न उतरता डायरेक्ट अप्पा बळवंत चौक आपल्याला जायचं आहे। A few moments later. तर आपण अप्पा बळवंत चौक इथे पोहोचलेलो आहोत। इथे बसनं उतरल्याबरोबर ज्वेलरीचे शॉप दिसेल आपल्याला आणि आजूबाजूला लगेच गर्दी आणि हे आहे ते बस स्टॉप जिथे आपण उतरलेला ABC चौकामधलं। ओके, इथे तुम्हाला उतरल्याबरोबर थोडं पायी आपल्याला जसं जावं लागेल, पूर्ण मार्केट आपल्याला पायीच करावं लागेल। तर मला जसं गेल्याबरोबर मी शॉपिंग करून घेतलेली आहे। छान कॉटनचे पॅन्ट होते डेली यूजसाठी, ते मी घेऊन टाकले आणि आता भावासोबत समोरचा प्रवास आपलं वॉकिंगवाला सुरू आहे। तर बघू आपल्याला समोर काय मिळते। ओके, तर चला आनंद घेऊया इथल्या शॉपिंगचा। सो काही थोडं दूर चालल्यानंतरच मला तिथे एक रेडीमेड ब्लाऊजचं शॉप मिळालं। तर ऑनलाईन आणि इथले प्राईस सारखी होती, त्यामुळे मी इथलं काही घेतलं नाही। सो काही डिस्टन्सवरच गेला तिथे तुम्हाला आतमध्ये असं एक खावटीसारखं मिळून जाणार स्टॉलसारखे। तर इथं आम्ही ऑर्डर केलं आहे कांदा उत्तप्पा। ओके, तर इथं आमचं ऑर्डर आलेलं आहे कांदा उत्तप्पाचं। तर आपण खाऊन घेऊया आधी गरम गरम। त्यानंतरचं आपलं दुसरं ऑर्डर आहे व्हेज बिर्याणी आणि इथलं मेन म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला इथं मिळून राहिलेलं आहे, त्यामुळे खूप मस्त आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे। सो अशी ही खाऊ गली आहे। तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे शॉप, पण काही शॉप आज थोडं बंद वगैरे दिसून राहिले, ज्यूस सेंटर वगैरे सर्व चायनीज वगैरे। इथं आपण मगाशी बसलेलो होतो, खात होता तेव्हा। ओके, तर आता इथून आपण बाहेर पडूया आणि समोरचा प्रवास सुरू करूया। एवढी इथली गर्दी बघून तुम्हाला जसं मी कुठे आलेली आहे, तर मी आलेली आहे प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला। तर आधी आपण दर्शन घेऊया। ओके, आणि जमेल तर मी तुम्हाला दाखवते पण गणपतीचे दर्शन तुम्हाला जर मिळून जाणार तर आधी आपण आतमध्ये जाऊ। ओके, मंदिराच्या आतमध्ये फोटो काढण्यास व्हिडिओ करण्यास सक्त मनाई होती, त्यामुळे आता मी तुम्हाला बाहेरून आलेली आहे। आणि इथनं तुम्हाला थोडंफार म्हणजे आतमध्ये थोडंसं तुम्हाला दिसत होतं ना, इथनं तुम्हाला दिसून जाईल। ओके, बाहेरून काही मनाई नाही पण आतमध्ये होती। ओके, सो हे आपले बाप्पा आणि बाहेरचं आपलं हे मंदिर या प्रकारे दिसतं। ओके, त्यानंतर हे शॉप बघा, इथं म्हणजे रोडवर छान फ्रेम लावलेले, तर आम्ही बघितलं आणि एकदम मंत्रमुग्ध, खूप मस्त असं दिसून राहिलेलं आहे, हो ना। आणि त्यानंतर मग पुन्हा आपण आपली प्रवास सुरू केलेला आहे शॉपिंगवाला। तर इथे होते जॉकेट, तर जॉकेट भावाला आवडले होते, तर म्हटलं चल बघून पाहतो, चेंज करायची। छान वाटते ना, बटरफ्लाई आहे आता।
कोणते घ्या म्हणते ना 100 रुपये. त्यानंतर आम्ही पूर्ण असं शॉपिंग फिरता आम्ही पोहोचलेलो आहोत तुळशीबागमध्ये. तर तुळशीबागचे गणपती बाप्पा आहे. ओके, तर तुम्ही जसं बघू शकता. भाव माणूस आहे लोक मग लेहंगा मस्त आहे छान आहे. कुछ हमको भी समझ नाही. तुला पर्स दाखवते म्हटलं, दाखवलंच नाही मी. अच्छा, इथं आम्ही रिटर्न जाण्यासाठी बसची वेट करून राहिलेलो आहोत. बट खूप फुल जाऊन राहिलेलं आहे. बसेस माहिती नाही कधी मिळणार. असेच आमचे 2-3 बसेस सुटून गेलेल्या. इथंच खूप टाईम होऊन राहिलेला. आता माहिती नाही, बघू आता काय होते. तर वेट. सो फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत घरी. आत्ता वाजलेले आहेत 9. ओके, म्हणजे यायला काही नाही, आम्ही लवकर आलेलो असतो. बट जेव्हा बस पकडायचा असतो ना, कारण सिटी बस पकडायला खूप टाईम लागतो. ओके, सो तुम्हाला शॉपिंग ही आहे आमची केलेली शॉपिंग. काय काय केलं, काय काय नाही, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, आता मी पटापट तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे. ओके, ठीक आहे. तर सर्वात आधी काय घेतलं मी दाखवते तुम्हाला. ओके, हे घेतलं, एक छोट्या मुलीला ड्रेस घेतलेला आहे. टॉप आहे, टी शर्ट, फक्त 100 रुपये. फक्त 100 रुपयाला, खूप मस्त आहे. आणि म्हणजे खास थंडीसाठी घेतलेला आहे. ओके, तर हे घेतलं 100 रुपयाला. त्यानंतर हे सर्वात एक्सपेन्सिव्ह आहे. हे झालं 500 रुपयाला. जे म्हणजे थंडीसाठी वगैरे जॉकेट हवं होतं, तर थंडीसाठी वगैरे म्हणून घेतलेलं आहे. ते खास भावासाठी घेतलं, भावाला पाहिजे होतं, त्याची चॉईस आहे. खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे 500 रुपयाला वर्थ क्वालिटी आहे. ओके, तर हे एक घेतलेलं आहे. त्यानंतर दाखवते मी तुम्हाला. त्यानंतर सॉफ्ट टॉईज घेतलेले आहे. हे बघा किती क्यूट आहे ना, मस्त आहे. मला फार आवडले. तर हे म्हणजे खूप क्यूट दिसले आणि छान छान होते. आणि जे असतं ना रेड हार्टमध्ये, म्हणजे हार्ट शेप ते रेडवालं, ते पण होतं. तर मी हे घेतलेलं आहे. पुन्हा हे छोटंसं क्यूट टायगर पण घेतलंय. म्हणजे टायगर सारखं वाटत नाही, पण याला बघून टायगरच वाटलं. तर तू बघा फेस किती क्यूट मस्त आहे. मला फार आवडलं. हे एक घेतलं, हे एक घेतलं आणि पुन्हा एक दाखवते तुम्हाला. ओके, आणि आपलं ससा तू ससा की कापूस जसा त्याने कोसमोसी पिळली, हे घेतलं. आणि हे तुम्हाला सांगू इच्छिते, प्रत्येकी 100 रुपये. 100 आणि 100. सो मला हे फार आवडले, त्यामुळे मी तिन्ही पण घेऊन घेतले 100 रुपयाला. ओके, आणि
त्यानंतर ही ट्रॅव्हलिंग बॅग घेतलेली आहे. तर हा मोठा साईज आहे. ओके, तर मोठा साईज त्यांनी म्हटलं की तुम्हाला 200ला पडेल आणि एका शॉपमध्ये म्हटले की ते 250. ओके, तर ज्या शॉपमध्ये मी हे घेतलं त्या शॉपचं सांगत आहे. त्यांनी मोठा साईज 200 म्हटले आणि छोटावाला 150 म्हटले होते. तर मग आम्हाला तेवढं काही वाटलं नाही, मग आम्ही निघून जात होतो. तर त्यांनी म्हटलं या तुम्हाला 200 म्हणजे कमी करून देते. तर मला जशी ही जी 200ची पर्स आहे म्हणजे 200ची जी बॅग आहे ती मला 180ला पडलेली आहे. ते थोडंसं भावबाजी तुम्हाला करावे लागेल. आणि रात्रीच्या वेळेस जर तुम्ही म्हणजे तिथं गेले ना ओके, तर आरामात तुम्हाला थोडं म्हणजे 10-20 रुपये कमी जास्त असं मिळून जाणार. तर ही एक बॅग पण घेतलेली आहे. ओके, आणि एक कॉटनची आहेत. ओके, तर मला म्हणजे डेली यूज साठी वगैरे आपल्याला पाहिजे राहतात. ओके, तर जसं त्यांनी हे सांगितलेलं होतं हा 300ला हा वाटते 350ला 2 म्हटले त्यांनी. ओके, 350ला हे 2 म्हटले. तर हे म्हणजे शॉर्ट मध्ये येतात, छोटेवाले आहे. ओके, आणि हे 2 पण कॉटन आहे, कॉटन मध्ये आहे, छान आहे, क्यूट आहे. आणि हे 2 घेतले असे पॅन्ट डेली विअर साठी म्हणून, असं म्हणजे सॉफ्ट आहे, छान आहे, कॉटन मध्ये आणि फॅब्रिक वगैरे छान आहे. तर जसं शॉपिंग ही एवढी केलेली आहे तुम्हाला दाखवते मी. बघा एवढी जशी शॉपिंग केलेली आहे मी एवढी शॉपिंग झालेली आहे. कपडे, टॉईज, पुन्हा काय आपलं जॉकेट पण झालेलं आहे, बॅग पण घेतलेली आहे. आणि हा पुन्हा एक सांगायचं राहिलं ना तुम्हाला, आणि पुन्हा एक हे झुमके पण घेतलेले आहे. मस्त वाटतं मला असं, म्हणजे लॉंग मध्ये छान वाटत होते. तर हे झुमके जे आहे ना ओके, तर त्यांनी काय बोलले होते की 40ला 1 म्हटले होते आणि जर तुम्ही 100ला घ्याल तर तुम्हाला 3 पडेल. मला बाकी तेवढं काही आवडलं नाही, तर म्हटलं 100ला 3 पडत आहे आपल्याला चांगला आहे. बट मग मला हे एकच पीस आवडलं तर मी हे एक पीस घेऊन घेतलं. छान आहे झुमके. ओके, आणि पुन्हा एक गळ्यातला आणलेला आहे म्हणजे नेक पीस घेतलेला आहे मी. ओके, म्हणजे छान असं दिसतो बा. आता हे म्हणजे कसं आपण जेव्हा लुक वगैरे करतो ना एखादं, ओके, तर एखाद्या लुकवर वगैरे एखादं सिम्पलचं असं म्हणजे आपलं 1 पीस वगैरे असो तेव्हा वगैरे पाहिजे म्हणून मग हे घेतलं. तर हे पडलेलं आहे 100 रुपयाला. ओके, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी एफसी रोडला जेव्हा शॉपिंग केलेली होती तेव्हा पण मला जसं 100ला, पण त्यांनी 120 म्हटलं होते, पण मी मग त्यांच्यासोबत भावबाजी करून थोडं 100ला, त्यांनी डायरेक्ट 100च म्हटलं होतं. ओके, तर हे जसं एक मी घेतलेलं आहे. आणि खूप 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 सारं असं म्हणजे असं वाटलं की खूप शॉपिंग केलेली आहे. आणि जसं तुम्ही बघू शकता बँगल्स. ओके, ते बँगल्स घेतले, कोणतीही घ्या तुम्ही 100 रुपयाला म्हणून आहे. तर मी हे घेतलेलं आहे. म्हणजे 2 घेतले, एक हे 100ला आणि म्हणजे जसं आम्ही 2 घेतलेले आहे, एक हे 100ला आणि एक 100ला. म्हणजे असं कसं 2 आपण जसं म्हणजे 2 हातामध्ये वगैरे पाहिजे म्हणून नाही का, मग असं केलं. तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने, 1 मिनिट. तर जसं हा माझ्या शॉपिंगचा पूर्ण इथे ढीक पसारा पसरलेला आहे. आणि तुम्हाला जे म्हटले होते ते मी हे बँगल्स घेतलेले आहे. तर इथं एवढं जे पार्ट आहे ना ते 100 रुपये आणि इथून जे पार्ट आहे इकडे ते 100 रुपये असे म्हटलेलं आहे. ओके, आणि हे बाकी आपले झुमके वगैरे आहे जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, झुमके वगैरे आहे. आणि हे आपलं नेक पीस आहे. सो असा होता आजचा हा व्लॉग, माझा शॉपिंग व्लॉग. सो आज आम्ही दगडूशेठ गणपतीला पण भेट दिलेली आहे आणि तुळशीबागची शॉपिंग पण झालेली आहे. सो एवढी सारी शॉपिंग केलेली आहे मी आणि मला हे फार आवडलं शॉपिंग करायला. सो अशाच एका नवीन पुणे व्लॉगमध्ये आपण भेटूया. आता नेक्स्ट आपलं कुठं व्हिजिट द्यायचं राहील ते माहिती नाही, बट भेटू आपण अशा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. आता माझा स्वयंपाक करायचा आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट.